जिल्हा परिषद निवडणुकीचं बिगुल अधिकृतरित्या आता वाजणं बाकी आहे, पण इच्छुक उमेदवार मात्र कामाला लागलेत। वर्ध्यामध्ये जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये रंगत चढायला लागलेली आहे आणि महायुतीमध्ये वाद सुरू झालाय। एकत्र लढायचं की स्वबळावरती, यावरून महायुतीमध्ये एकमेकांना इशारे देण्याचं काम सुरू आहे, तर महाविकास आघाडी सुशेगात पडली आहे का असा प्रश्न उपस्थित होतोय। वर्ध्यात महायुतीत मिठाचा खडा पडणार। भाजपचा स्वबळाचा नारा, मित्रपक्षांकडनं टीकेचा मारा। वर्ध्यात भाजपचं कमळ की काँग्रेसला बळ। वर्ध्यात चारही विधानसभा मतदारसंघात भाजपचे आमदार, विधान परिषदेवरही भाजपचा एक आमदार शिवाय एक मंत्री। त्यामुळेच वर्ध्यात आता भाजप मित्रपक्षांना सोबत घेणार की स्वबळावर लढणार याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे। आणि अशातच माजी खासदार रामदास तडस यांच्या विधानानं महायुतीत टेन्शन वाढले। सेना आणि राष्ट्रवादी आमच्या सोबत आहे, आम्ही युतीमध्ये आहे, परंतु ते स्वबळाची भाषा बोलत आहे। आमची सुद्धा तयारी त्याच प्रमाणात आहे, आम्ही सुद्धा 100% स्वबळाची तयारी आहे। रामदास तडस यांच्या विधानानंतर आता महायुतीत तणाव वाढलाय। शिंदे गटानं आणि कवाडे गटानं भाजपला इशारा देत गरज सरो वैद्य मरो अशी भाजपची रणनीती असल्याची टीका केली आहे। आम्ही तडस साहेबांनी महायुतीमध्ये मिठाचा खडा टाकण्याचं पडेल असं वक्तव्य करू नये। आणि दुसरा असा महत्त्वाचा विषय आहे की मला असं वाटते की युती करायची की नाही करायची हे महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री आणि माननीय उपमुख्यमंत्री स्तरावर याचा निर्णय होईल, तो तडस साहेबांच्या स्तरावर होणार नाही। रामदासजी तडस यांनी जे वक्तव्य केलं आहे की स्वबळावरचा, तो त्यांचा प्रश्न आहे, तो त्यांचा अधिकार आहे। भाजपची नेहमीचीच नीती आहे की गरज सरो आणि वैद्य मरो, पण आमची युती शिंदे साहेबांच्या शिवसेनेसोबत होती आणि त्यांचा प्रस्ताव असेल तर राहणार, जर नसेल तर आमची सुद्धा फुले शाहू आंबेडकरी चळवळीतल्या लोकांना सोबत घेऊन स्वबळावर लढण्याची तयारी आहे। पार्टीचे आम्हाला सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी म्हणून पक्षाचे डायरेक्शन्स आहेत की आम्ही स्वबळावर लढलो पाहिजे, परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, भारतीय जनता पार्टी आणि मित्रपक्ष जर वेगवेगळे लढले तर त्याचा निश्चितपणाने परिणाम महायुतीवर होणार आहे। आणि असं होऊ नये म्हणून ही एक प्रामाणिक इच्छा आमची आहे। आणि ताकद जर डिवाईड झाली तर त्याचा फायदा विरोधकांना होईल। महायुती एक चांगल्या पद्धतीचं काम महाराष्ट्रात करते आहे आणि आर्वी नगर परिषदमध्ये एक उत्तम प्रशासन देण्यासाठी आम्ही महायुतीची अपेक्षा ठेवू। राज्यातील पक्षीय गणित बदलली आहेत। शिवसेना आणि राष्ट्रवादीची दोन शकले झाली आहेत, त्यामुळे महायुती आणि महाविकास आघाडी दोन्ही बाजूने उमेदवारीसाठी रस्सीखेच सुरू झाली आहे। जुन्या कार्यकर्त्यांना डावलून नव्या चेहऱ्यांना संधी मिळणार असल्याने नाराजीचा सूर देखील पाहायला मिळतोय। आणि त्यातच महायुतीकडनं स्वबळाची भाषा केली जाते। 9 वर्षांनंतर जिल्हा परिषदेची निवडणूक होतीये। 2016 साली झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत भाजप 31, शिवसेना 2, राष्ट्रवादी 2, काँग्रेस 13 आणि इतरांना 4 जागा मिळाल्या होत्या। भाजपनं एक हाती सत्ता मिळवली होती, त्यामुळेच भाजपकडून स्वबळाचा नारा दिला जातोय। वर्ध्यात काँग्रेसचीही तितकीच ताकद आहे। आता काँग्रेस महाविकास आघाडीत लढणार की स्वबळावर, यावर बरीच गणित अवलंबून आहेत। भाजपची गरज सरो वैद्य मरो ही नीती राहिलेली आहे, नेहमी काम करण्याची, राजकारण करण्याची। यावेळेस सुद्धा स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये कदाचित त्यांना त्यांच्या मित्रपक्षांची गरज नाही, म्हणून त्यांना बाजूला सारण्यासाठी नुकतंच तुम्ही जे सांगतायत त्याप्रमाणे या लोकांनी आता संभाषणं सुरू केली आणि स्वबळाचा नारा दिलाय। यांना यांच्या सहकार्यांची गरज नाही, तर माझा यांना सल्ला आहे की तुम्ही केंद्रात आणि राज्यात सुद्धा सहकार्यांची मदत घेऊ नका, पण त्यांच्या सहकार्यांसाठी, त्यांचे सहकार्य जर इच्छुक असतील तर त्यांच्यासाठी काँग्रेसची दारं मात्र उघडी आहेत। वर्ध्याच्या 52 गटात जिल्हा परिषदेची निवडणूक होणार आहे। 52 गटांसह पंचायत समितीच्या 104 गणांकरता निवडणूक होणार आहे। आतापर्यंत 5 महिला जिल्हा परिषद अध्यक्ष वर्ध्यात झाल्या। वर्धा जिल्ह्यातील 6 पैकी 4 ठिकाणी महिला नगराध्यक्ष आहेत। आर्वी, हिंगणघाट आणि सिंदी इथे नगराध्यक्षपदी सर्वसाधारण प्रवर्गातील महिला विराजमान होणार आहे। देवळी इथे नगराध्यक्षपद सर्वसाधारण प्रवर्गासाठी आहे। वर्ध्यात ओबीसी तर पुलगाव इथे याच प्रवर्गातील महिला नगराध्यक्षपदी आरूढ होणार आहे।
भाजपनं स्वबळाचा नारा दिल्यानं आता महायुतीतील घटक पक्ष काय निर्णय घेतात हे पाहणं गरजेचं आहे. निलेश बंगाले, NDTV मराठी, वर्धा.